शिमला मिरचीची भाजी जर का तुम्ही अशा पद्धतीने बनवून खाल ना तर नक्कीच बोटं चाकून पुसून खाल. एवढी भारी, एवढी जबरदस्त लागते ही भाजी. तर तुम्ही बनवल्याशिवाय राहणारच नाही आहे. चला मग रेसिपीसुद्धा पाहूया. भाजी तीच पण प्रकार अनेक. अशा पद्धतीचे काहीसे रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. शिमला मिरची उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेली आहे. व्हिडिओमध्ये सेम दिसते ना, त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा कट करून घ्या. त्याचबरोबर मीडियम साईजचे 2 कांदेसुद्धा उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत. आता टाकूया मसाले. मसाल्यामध्ये हळद पावडर टाकलेली आहे, थोडीशी धना पावडर आणि घरगुती लाल तिखट टाकूया. यानंतर आता टाकूया 2 चमचे बेसन. त्याचबरोबर चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेऊया. जर का ह्या भाजीची टेस्ट तुम्हाला खूप वेगळ्या चवीची हवी असेल ना, म्हणजेच कसं की हॉटेल स्टाईल वगैरे, तर यामध्ये कसुरी मेथी टाकायला लागते. त्यामुळं चव जी आहे ना ती खरंच खूप कमाल येते. त्यामुळं यामध्ये आहे ना कसुरी मेथी नक्की टाका. त्याचबरोबर दही टाकलेलं आहे 1 चम्मचभर आणि 1 पळीभर तेलसुद्धा. सर्व मिश्रण एकत्रित करून घेऊया, मिसळून घेऊया. आता कसं आहे, शिमला मिरची आहे ना बहुतेक लोकांना फारसे काही आवडत नाही आहे. पण जर का तुम्ही ती शिमला मिरची वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय करत राहाल ना तर कसं टेस्टसुद्धा वेगळी येते आणि खायला अजून मजा येते. म्हणून तुम्ही कधी बटाटा वापरून शिमला मिरची बनवा तर कधी ह्या पद्धतीने शिमला मिरची बनवून बघा. तुमच्या घरचेसुद्धा नक्कीच आवडीने खातील. तर आता द्यायची आहे फोडणी. फोडणी देण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. अगोदरच मिश्रणामध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे. त्यामुळं फारसं काही तेल वापरलेलं नाही आहे. तर कढईमध्ये 1 चमचा तेल टाकूया आणि सर्व मसाले लावून ठेवलेलं मिश्रणसुद्धा टाकलेलं आहे. लगेचच यामध्ये राहिलेलं मसाल्याचं पाणीसुद्धा ॲड केलेलं आहे. एखाद मिनिटभर मिक्स करूया आणि यावरती झाकण ठेवून अगदी 4 ते 5 मिनिटे वाट पाहूया. एकदा का भाजी तुम्ही ही बनवली ना तर परत परत बनवावीशी वाटते बघा, एवढी भारी लागते. तर मग झाकण खोललेलं आहे आणि पाहू शकता मस्त अशी कांदा आणि शिमला मिरचीची भाजी जी आहे ना ती तयार झालेली आहे. ग्रेव्हीसुद्धा पाहू शकता, बेसन वापरल्याने ना दाटसर असं घट्ट ग्रेव्हीसुद्धा तयार झालेली आहे. आणि सर्वात शेवटी टाकायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. ही भाजी अगदी चपाती, भाकरी किंवा राईससोबतसुद्धा एन्जॉय करू शकता. मस्त लागते, कमाल लागते, चव जबरदस्त आहे. एकदा नक्की करून पहा. आवडल्यास एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत ही रेसिपी मात्र जरूर ट्राय करा. धन्यवाद.